आता बाई, बरं बरं ठीक आहे, सांगते मग. चला मग ठेवते फोन. हा राधिका बोल. आता बाई, आता तर लग्नाला 2 महिने झाले की आता माझं सोनं नाणं, गळ्यातला हार, झुमके, अंगठी वापस करा की. कोणतं सोनं नाणं राधिका? आता बाई, माझ्या लहान्या देराचं आणि तुमच्या लहान्या लेकाचं लग्न होतं तेव्हा मी माझ्या जाऊला गळ्यातले हार, झुमके, अंगठ्या सगळं दिलं होतं ना, ते म्हणाली मी. तुम्ही मला म्हणल्या होत्या ना लग्न झालं की ते जे सोनं नाणं आहे ते दोघीमध्ये बराबर बराबर वाटून देतो म्हणून. राधिका, आता जे तू सोनं नाणं, गळ्यातला हार, अंगठी बिंगठी म्हणालीस ना, ते मी माझ्या लहान्या सुनबाईला दिले. आता ते तिचेच राहणार. पण आत्याबाई, ते सगळं सोनं नाणं तुम्ही मला दिलं होतं ना लग्नामध्ये? हो राधिका, म्हणून तर मी ते लहान्या सुनबाईला दिले. तेवढ्या सोन्या नाण्यामध्ये तुझ्या माहेरचं काही सोनं नाणं नव्हतं. पण आत्याबाई, ते माझ्या लग्नामध्ये मला दिलं होतं सोनं तर ते माझं झालं ना. आणि राहिली गोष्ट आत्याबाई, तर तुम्ही लहान्या जाऊसाठी माझ्या किती सारं सोनं बनवून ठेवले. आणि भय राधिका, तुला तो ह्या लहान्या जावायच्या माहेरातून हुंड्यामध्ये तुला पण एक गळ्यातला हार पाठवला ना त्यांनी. आणि माझ्या मोठ्या लेकासाठी चैन, अंगुठी तर ते घाल तू. आणि ऐक राधिका, ते सगळं सोनं नाणं तुझ्या लहान्या जाऊला दिलंय मी. तिच्या माहेरातल्यांनी सगळ्यांनी बघितले तर ते आता तिचे झाले. मी तिच्याकडून घेणार नाही. अरे, तिने एवढा जास्त हुंडा आणलाय, काय म्हणतील तिच्या माहेरातले. पण मला एक गोष्ट सांग, तू एवढं सोनं घालून चाललीस कुठं? आता बाई, माझ्या माहेरामध्ये कार्यक्रम आहे, तिकडे जायचंय मला. असं, तुझ्या माहेरात कार्यक्रम आहे, तिकडं घालून दाखवणार का सोनं? अगं, तुझ्या माहेरचे नकली पितळाचं सोनं घालून फिरतात, तिथं सोन्याचा हार आणि झुमके घालून दाखवणार की काय? बघ राधिका, मला तुझ्या माहेरच्या लोकांना काही बोलायचं नाही. अरे, त्यांनी जे केलं ते केलं. हे बघ राधिका, तुझ्या लग्नामध्ये बोलणं झालं होतं. आम्ही गाडी मागितली होती आणि ते बी हो बोलले होते. आणि दिली काय? मोटरसायकल. आणि माझी लहानी सुनबाई, तिच्या माहेरचे सगळे माणसं श्रीमंत होतं, पैसेवाले, खूप हुंडा दिलाय त्यांनी. त्यामुळे राधिका, मी तिला काही बोलणार नाही. मला सांग, तुझ्या माहेरातल्या लोकांनी तुला गळ्यातला हार तरी दिला होता का? एक साखळी घेऊन आली होतीस तू तुझ्या माहेरातून, आणि तुझ्या लहान्या जावेच्या घरून तुझ्यासाठी हार आला. त्यासाठी राधिका, त्या सोन्या नाण्याचा विचार करू नको. जेव्हा केव्हा पैसे आले ना, तर तुझ्यासाठी काहीतरी बनवते मी सोन्याचं. आता बाई, माझ्या माहेरातून काही आलं काय नाही आलं त्याची गोष्ट करना झाले मी. पण या घरामध्ये माझा तेवढाच अधिकार आहे जेवढा तुमच्या लहान्या सुनेचा. तर माझं माझ्या लहान्या जाऊचं सोनं बरोबर असायला पाहिजे ना. आता बाई, जेवढा तुमच्या लहान्या लेकाचा अधिकार आहे ना या घरावर, तेवढाच अधिकार तुमच्या मोठ्या लेकाचा पण आहे. दोघं पण याच घराचे लेक आहात, तर मग सुना पण बरोबरच असायला पाहिजे ना. राधिका, तू अधिकाराची गोष्टच काढलीस ना, तर ऐक मग आता. माझ्या दोन्ही पोराचा बराबर हक्क आहे या घरावर. माझ्या दोन्ही पोराचा अर्धा अर्ध. पण सुना कशा बराबर करू मी? एका सुनेनं आणलं 50 तोळं सोनं, आणि एका सुनेनं तर 5 तोळं बी सोनं नाही आणलं. बघ राधिका, तुझ्या लहान्या जाऊवर जळू नको अशी. आणि राहिली गोष्ट सोन्याची, तर घरात कधी पैसे आले तर ते मी तुझ्यासाठी बनवते. पण राधिका, तुझ्या लहान्या जाऊ सोबत असा हेवा देवा करू नको, तिच्यावर एवढं जळू नको. आता ती तुझ्यापेक्षा किती लहान आहे वयानं, तिला तुझ्या लहान्या बहिणीसारखं समज. नाही बाई, तुम्ही चुकीचं समजताय. माझ्या लहान्या जाऊवर मी का जळू? मी तिला तर माझी लहानी बहीणच समजते. आणि हो, मी माझ्या गळ्यातल्या हारासाठी आले होते, बाकी मला तिच्याबद्दल असं काही बोलायचं नाही. किती महिने झाले माझ्या छोट्या जावाला घरात येऊन. आज तिच्यासोबत जरा बोलते मी. एक तर तिनं किचनचं तरी काम करावं, स्वयंपाक पाणी, नाहीतर मग कपडे भांडे साफसफाई हे तरी करावं. आत्याबाई तर तिला काही बोलतच नाही. तर सकाळी सकाळी किती काम राहते. लेकराचा डबा तयार करावा लागतंय, यांना आणि माझ्या दिराला ऑफिसला जावं लागतंय, साफसफाई हे ते सगळं किती काम राहते. पण आत्याबाई तिला काही बोलतच नाही तर की मला थोडं तरी कामामध्ये मदत कर म्हणून. आज मीच बोलते तिला.
पूर्ण दिवस झोपत राहते ही बाई. एक वेळा पण हिच्या मनात येत नाही की रूमच्या बाहेर येऊन ताईला थोडी तरी मदत करावं म्हणून. जेव्हा मी नवीन या घरात सून बनून आले होते तेव्हा आता बाई पहिल्याच दिवशी मला बोलल्या होत्या की सकाळी 5 वाजता उठायचे म्हणून. पण माझ्या लहान्या जावसाठी असा कोणता नियम नाही. मोनिका, ए मोनिका. हां हां ताई. बोला की ताई, काय काम होतं का? मोनिका, तू आतापर्यंत झोपलेली होतीस? हो ना ताई, सकाळी तुम्ही नाश्ता बनवला होता ना, ते खूप टेस्टी झाला होता. ते खाऊन मला झोपच आली व त्यामुळे ते नाश्ता करून आंघोळ केली आणि झोपले. तुम्ही सांगा की ताई, कशाला आल्या इथे? अगं हो ग मोनिका, मी हे बोलत होते की आता तुझ्या लग्नाला 2-3 महिने झाले तर ना मोनिका, सकाळी सकाळी माझ्यापाशी लय किचनमध्ये काम असते ग. तू ना सकाळी सकाळी थोडीशी माझी मदत करून देत जाय ग. एक तर तू किचनचं तरी काम करत जाय, नाही तर मग साफसफाई भांडे बिंडे राहतात ते करत जाय. तसं बघायला गेलं तर तुला सकाळी उठायची सवय नाही ना मोनिका. तर मी काय करते, किचनचं तेवढं काम मी आवरत राहते, तू साफसफाईचं करत जाय, नाही का? ताई ताई, मला साफसफाईचे कामं नाही जमत. बरं, काही प्रॉब्लेम नाही ना मोनिका, तू किचनचं करत जा, मी साफसफाई करत राहते. मला पण तेवढी मदत होईल ग तुझी. ताई, हे काय फालतूचं बोलताय माझ्यापाशी बसून इथं? एकतर मी माझ्या रूमची साफसफाई करते. तुम्हाला कधी बोलले मी माझ्या रूमची साफसफाई करा म्हणून? बस मी एवढंच करू शकते, पूर्ण घराचा काय ठेका घेतला नाही मी. आणि जर तुम्हाला माझं जेवण बनवण्यासाठी लयच प्रॉब्लेम होत असेल ना, तर माझं माझ्या नवऱ्याचं मी स्वतः जेवण बनवत राहणार. नाही मोनिका, प्रॉब्लेमची काही गोष्टच नाही इथं. मी तर तुला फक्त एवढं बोलायले की जशी तू तुझ्या रूमची साफसफाई करतेस ना, तशीच तू आत्याबाईच्या, बाबाच्या, त्याच्या सगळ्याच्या रूमची साफसफाई कर. माझ्या रूमची करू नको. याच्यानं काय होईल की मला थोडी मदत होईल तुझी. ताई, मी माझ्या रूमची साफसफाई करते ना, बस तेच खूप झालं. याच्यापेक्षा मी जास्त करू शकत नाही ना. तुम्ही माझ्याकडून एवढी अपेक्षा करावी. पूर्ण घराचा काय मी ठेका घेऊन ठेवला नाही. आणि जर तुमच्या ना घरातले कामं होत नसतील ना ताई, तर आत्याबाईला सांगा एखादी कामवाली बाई लावा म्हणाव. पण माझ्या जवळ येऊन अशा पागलासारख्या गोष्टी करू नका. असं कसं बोलते ग मोनिका तू? कामवालीची काय गरज आहे? अगं, तू यायच्या आधी मी सगळं काम करत होते. यांचे टिफिन बनवून द्या, साफसफाई करा, दिराला पण डबा करून देत गेले, सगळे कामं मीच करत गेले, भांडे कपडे. बघा ताई, मी यायच्या आधी या घरामध्ये काय होत गेलं आणि काय नाही होत गेलं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी फक्त माझं मला काम करू शकते, सगळ्याचं नाही. आणि जर तुम्हाला माझं काम करण्यासाठी लय प्रॉब्लेम होत असेल ना, तर मी माझं करून घेते, जेवण सुद्धा. आणि हा ताई, तुम्ही माझ्या जाऊ आहात, सासू नाही. मी काय करायला पाहिजे काय नाही ते सांगणारे तुम्ही कोण? सांगतील तर आत्याबाई सांगतील ना. तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा. तुम्हाला काम होत असेल तर करा, नाही तर कामवाली बाई ठेवा. मला 10 वर्ष झालेत या घरामध्ये सगळ्यांचं काम करता करता. मी का नोकर आहे या घराची? आज आत्याबाईला बोलावंच लागल. अरे, ही आहे कोण मला अशी ऑर्डर देणारी? मी तर समजत होती खूप शांत स्वभावाची आहे, ही तर खूप चालू आहे. साफसफाई माय फूट. हे माझा शॅम्पू एवढा कमी कसा झाला? आणि हे फेसवॉश 100% माझा फेसवॉश आणि शॅम्पू ताई यूज करत असतील. कधी बघितले असतील का एवढे महागडे प्रोडक्ट? पण यांना बोलण्यात काहीच अर्थ नाही. माझं सगळं सामान मी आता इथून पुढे माझ्या रूम मध्ये ठेवत राहणार. सगळे काम झाले ग माय लवकर. आता पटकन आंघोळ करून घेते. अरे, बाथरूम मध्ये शॅम्पू साबण काहीच नाही. आताच तर मोनिका आंघोळ करून गेली होती, मग सगळं सामान कुठं गेलं? मोनिका, ए मोनिका. अगं ए मोनिका. हा ताई बोला. अगं मोनिका, आताच तू आंघोळ करून आलीस ना बाथरूम मधून? हा, मग बाथरूम मधलं सामान कुठं गेलं? काही सामान दिसेना झालंय. काही साबण शॅम्पू काहीच नाही तिथं. ताई, ते सगळं सामान माझं होतं म्हणून मी माझ्या रूम मध्ये ठेवलं. पण मोनिका, अगं ते सगळं सामान बाथरूम मध्ये ठेवायचं होतं की. ताई, ते माझं सगळं पर्सनल सामान आहे आणि ते खूप महागडं आहे. जर तुम्हाला एवढे महागाचे प्रोडक्ट यूज करायचे असतील ना, तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा, भाऊजीला. मोनिका, आजपर्यंत घरात जे काही सामान आणलं ना, ते तुझ्या भाऊजीनेच आणलं.
मी तर आजपर्यंत कोणतंच सामान असं उचलून माझ्या रूममध्ये नाही ठेवलं. ताई, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की या घरामध्ये मी यायच्या आधी काय होत गेलं काय नाही ते मला काही घेणं देणं नाही कोण्या गोष्टीवरून. ते माझा फेसवॉश आहे, माझा शॅम्पू आहे, ते सगळं काही माझं सामान आहे. आणि मला नाही आवडत की माझं सगळं सामान कोणी दुसऱ्यानं लावावं म्हणून. हद्द झाली रे बापा यांची. काय बोलाव यांना. आई, कालपासून रडत आहे मोनिका. वहिनीला जरा समजून सांग काय म्हणणं आहे त्यांचं ते. रोज रोज कशावर ना कशावर तरी भांडणं करत आहे तिच्यासोबत. आई, जर घरात ते कामं होत नसतील ना तर एखादी कामवाली बाई लाव बघ. पण वहिनीला सांग की मोनिकाला परेशान करू नको म्हणून. लग्नाच्या आधीच सगळं सांगितलं होतं नाही त्यांच्या घरच्यानं की मोनिकाला उशिरा उठायची सवय आहे म्हणून. मग काय सकाळी सकाळी वहिनी तिच्या रूममध्ये जाऊन तिला उठवतात. आई, वहिनी गरीब घरच्या आहेत. त्यांनी त्यांच्या माहेरातही काम केलेलं आहे, त्यामुळं त्यांनी इथं पण काम केलं. पण मोनिका नाही करू शकत. आई, तुला माहित आहे ना मोनिकाच्या माहेरामध्ये नोकर होतं घरी कामं करायसाठी त्याच्या. आणि ती शिकली सवरलेली आहे आई, आजच्या जमान्याची आहे ती ऍडजस्ट नाही करू शकत. तू वहिनीला सांग की मोनिकाची सासू बनू नको म्हणाव. कालपासून नुसती रडायली आहे ती. जाऊन तिला शांत कर बरं. जाय. बरं, आता जातेच. मोनिका, तू पास्ता बनवला होता का आता? हो, बनवला होता. बरं, मग थोडासा पिंकीला बी दे की. तिनं तुला बघितलं वाटतं खाता वेळेस. तर ते मागत आहे ग, रडायली तिनं. काय ताई, हे काय झालं? अरे मी काही पण बनवलं तर तुमच्या दोघी मायालेकीची नजर माझ्यावरच राहते की काय? काय मी बनवत आहे काय नाही सगळी नजर माझ्यावर ठेवून राहता वाटायले दोघी पण, नाही का? आणि तुमच्या माहितीसाठी पास्ता संपलाय. पास्ता मी माझ्यासाठी आणि यांच्यासाठी बनवला होता. स्वतःच्या पोरीला स्वतः बनवून खाऊ घाला. बनवता येत नाही का तुम्हाला पास्ता? हाय की एवढं मोठं किचन, घ्या करून. 24 घंटे माझ्यावरच नजर राहते यांची. वहिनी. बाई, नमस्कार ताई. मला सांगितलं तर होतं राधिकानं की तुम्ही येणार हा म्हणून, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं बघा बाई. या बसा की. सगळं बरं आहे ना वहिनी? हो हो वहिनी, सगळं बरं आहे. तुम्ही बरे आहात की? हो, मी पण बरी आहे. पण मी जेव्हा आले होते तेव्हा लई टेन्शन मध्ये बसल्या होत्या तुम्ही. काही परेशानी असेल तर मला सांगा वहिनी, कदाचित मी तुमची मदत करू शकेल. चला ताई, आतमध्ये रूम मध्ये जाऊ, नंतर सांगते तुम्हाला. पाया पडते वाट्या बाई. जाय बाई राधिका, रात्रीच्या जेवणाची तयारी करा. आणि तुला माहित आहे की मी कांदा लसूण खात नाही, ते माझ्यासाठी काही वेगळं बनव बाई. पहिले चहा घेऊन येऊ का त्या बाई तुमच्यासाठी? बाई, वहिनीनं मला चहा पाजला. आता तू एक काम कर, जाऊन थोडासा आराम कर आणि मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी करा. जा मग. बरं त्या बाई. पण 1 लाखातली गोष्ट वहिनी, तुम्ही जे राधिकाला पसंत केलं ना ती लाखातून एक आहे बघा. अरे हिच्यासारखी सून तर नशिबानं भेटते. कशाचं नशीब बाई, माझं तर नशीबच खराब आहे. मला सांगा की वहिनी, काय झालंय? कोणत्या गोष्टीवरून एवढ्या परेशान आहात तुम्ही? काय सांगू बाई, जेव्हापासून लहानी सून आली ना घरामध्ये, ही मोठी सून माझी राधिका नुसती तिच्या मागं लागलेली राहते. पूर्ण दिवस तिचं काही ना काहीतरी सांगत राहते. तिला दुसरं काही काम नाही, नुसतं त्या लहान्या जावच्या मागं लागलेलं राहते. पण वहिनी, राधिका तर अशी वाटत नाही मला. अहो बाई, तुम्हाला माहित नाही काही. जेव्हापासून मोनिका आली ना या घरामध्ये तेव्हापासून नुसती राधिका तिच्यावर जळत राहते. आता तुम्हाला तर माहित आहे मोनिका किती मोठ्या घरची आहे, किती श्रीमंत आहे. तिच्या घरी नौकर चाकर होतं काम करायला. आता तिला नाही सवय सकाळी उठायची, तिला उगं विनाकारण कामं लावत राहते, उठवायला लावते, त्याच्यामुळे नुसती जळायली तिच्यावर. अहो बाई, कोण्याही गोष्टीवरून भांडणं. आता मोनिका आपापलं सगळं पर्सनल सामान ठेवते. शॅम्पू झालं, तिचं साबण झालं, सगळ्या गोष्टी तिच्या पर्सनल असतात. आजकालची पोरगी आहे ती, तिच्यावरही भांडणं सुरू होतं राधिकाची तिच्यासोबत. मी का तिला नाही म्हटलं की काय? मी म्हणलं तू या आणि तूही वापर म्हणलं. आता मोनिकाला असं वरचं खायची सवय आहे, काहीतरी वेगळं बनवतच राहते तिच्या मनपसंतीला, तिला आवडलं ते खायला. आता त्याच्यामध्ये ही राधिका म्हणते मलाच काऊन नाही दिलं, माझ्या लेकरालाच काऊन नाही दिलं. अगं तू बनव, तुला कोण नाही म्हटलं? पण तसं नाही बाईला बनवण्याशी काही संबंध नाही. हिला फक्त भांडणं करायला आवडतात. हे असं करणं सुरू आहे. आता कोणाला समजवू मी, सांगा बरं बाई? तुम्हीच सांगा, मी काही चुकीचं बोलले का याच्यामध्ये?
हिला जर पाहिजे असेल तर हिच्या नवऱ्याला सांगावं आणून द्या म्हणून. न आणायला काय झालं मला सांगा बरं बाई. बाई काय सांगू तुम्हाला, या राधिकाला ना माझी लहानी सून मोनिका कशीच आवडत नाही. तिच्या डोळ्यात चलते डोळ्यात. अहो वहिनी कसं बोलताय तुम्ही? राधिका अशी आहे म्हणून मला बिलकुल वाटत नाही. मला वाटतंय काहीतरी तुमचा गैरसमज झालाय वहिनी. मी तुम्हाला खरं सांगू का बाई, जे राधिकाला डागदागिने केले होते ना मी लग्नामध्ये, ते मी आता लहान्या सुनला दिले मोनिकाला. त्याच्यामुळं ती टेन्शनमध्ये आहे, रागात आहे. तुम्हाला तर माहीतच आहे ना हो बाई, मोनिका किती जास्त हुंडा सोनं नाणं गाडी सगळं घेऊन आली ते. मग तिला मी माझ्याकडून काहीतरी द्यायला पाहिजे ना. मग तिच्याकडे सोनं नाणं जास्त असायला पाहिजे ना आपल्या घरचं. मग त्या दिवसापासूनच तिचं तोंड फुललेलं आहे, रागातच. मला एक गोष्ट सांगा वहिनी, राधिकाला या घरात येऊन किती वर्ष झाले? 9 ते 10 वर्ष. मग तुम्ही सांगा वहिनी, या 8 ते 10 वर्षामध्ये राधिकाकडून कोणती चूक झाली का? काही कधी कोणतं घरात भांडण झालं का तुमच्या? पहिले तर राधिका एकटीच राहत होती ना, एकटीच घरातले सगळे कामं करत होती ना. आणि आता तर ती मोनिका आली, कामं पण तर तिनं एकटीनंच केले ना आतापर्यंत. तुम्हीच मला स्वतः सांगायच्या ना. राधिका खूप समजदार आहे, खूप कामं करते, कधी आलटून पलटून बोलत नाही. स्वयंपाक पाण्यापासून किचनचे सगळे कामं करून भांडे कपडे सगळ्या फरशी साफसफाई तीच करत होती ना आतापर्यंत. हो तर बाई, मग ती एकटी तर होती तेव्हा घरामध्ये, ती नाही करणार तर कोण करणार? हा मग वहिनी, तर मग राधिकाला पण वाटेल ना की आतापर्यंत आपण एकटीनं कामं केले. मग जर आता मोनिका घरात आली तिची लहानी जाऊ, तर तिलाही वाटेल ना मला थोडीशी मदत व्हाव घरामध्ये म्हणून. बाई तुम्ही समजना झाल्या, राधिकामध्ये आणि मोनिकामध्ये लय फरक आहे. राधिका लय छोट्या गरीब घरामधून आलेली आहे. तिनं नेहमी काम केलेलं आहे, त्यामुळं तिनं इथं बी कामं केले. सगळे कामं ती हसत हसतच करते. आणि राहिली मोनिकाची गोष्ट, तर ती खूप मोठ्या घराण्यातून आली. तिचं खानदान सगळं श्रीमंत आहे. तिच्या घरात कामासाठी नौकर चाकर होतं. मोनिकाला काही कामं करायची सवय नाही बाई. आता ती कामं करत नाही तर मी काय करू? हळूहळू सवय लागल तिला पण कामाची. उद्याच्याला लेकरं बाळ झाले की तिचं तिला कळतंय, तिचं तिला समजतंय, करत राहील मग हळूहळू. राधिकाला तिच्या नादी लागायची काय गरज आहे? बाई मी राधिकाला तरी 4 शब्द ऐकवू शकते, तरी पण ती मला आलटून पलटून काही बोलत नाही. आणि मोनिका, खरं सांगायला गेलं ना बाई, मला तर तिची नुसती भीती वाटते. आजकालचा जमाना माहीत नाही का बाई तुम्हाला? मोनिकाला तर मला 2 शब्द बी बोलायला भीती वाटते. मला तर असं वाटते की बाई तिला मी काही बोलले तर माहेरात निघून जायची होय. आणि बाई लहानी सून जर माहेरात निघून गेली तर लहान माझं पोरग बी तिच्या मागं मागं जायचं होय. घराची नुसती ताडातोड व्हायची होय माझ्या. वहिनी असं भिवून कसं जमणार व? बघा वहिनी, असा सुनामध्ये भेदभाव करू नका. आता तुम्ही सासू झालात वहिनी, निर्णय घ्यायला शिका. एवढा भिवून भिवून जगू नका. तुम्ही पण माझी चूक काढायला का ताई? असं झाल्यावर मी काय करू? सगळी चूक तुमची आहे वहिनी. आता तुम्ही सांगू लागल्या ना वहिनी, तुमच्या लहान्या सुनेनं बाथरूम मध्ये जे सामान ठेवायचं असते, साबण फेसवॉश जे काय लावायचं असते घरातल्याला सगळ्याला, ते तिच्या रूम मध्ये नेऊन ठेवलं. मला सांगा, या 10 वर्षामध्ये राधिकानं असं कधी केलं का? नाही व ताई, त्या बिचारीनं तर आतापर्यंत स्वतःच्या आरमालीला पण कुलूप नाही लावलं कधी. आणि राधिका वहिनी सगळ्याचे कपडे धुते, तुमचे, तिच्या देराचे, तिच्या नवऱ्याचे, लेकराचे, बाबाचे, सगळ्याचे कपडे धुते. आणि जेव्हा केव्हा मी पण येते ना, तर माझे पण कपडे तीच धुते. मोनिकाला येऊन या घरामध्ये किती दिवस झाले? आतापर्यंत एकदा तरी धुतले का तुमचे कपडे तिनं? ताई ती कशी कपडे धुईल? तिला कपडे धुता येत नाहीत. ती खूप श्रीमंत घरची आहे. तिच्या घरी नौकर चाकर होतं, कपडे बिपडे धुवायला मशिनी होता. बस झालं वहिनी, हीच आहे तुमची चूक. तुम्ही तर कधीपासून एकच गोष्ट बोलायल्या, ती श्रीमंत घरची आहे, श्रीमंत घरची आहे, तिच्या घरी नौकर चाकर होतं, नौकर चाकर होतं. अरे ते तिच्या माहेरात होतं, सासर घरी नाही. तिच्या माहेरातल्या लोकांनी तुमचं घर बघितलं होतं की नाही? बघूनच गेले होते ना की तुमच्या घरात नौकर चाकर नाहीत म्हणून. जर त्यांना माहित होतं की तुमच्या घरामध्ये नौकर चाकर नाहीत, मग का बरं तिच्या मायबापांनी या घरामध्ये लग्न करून दिलं?
का मोनिकाच्या घरच्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की आमची पोरगी काम करणार नाही म्हणून? आणि सगळ्यात मोठा भेदभाव वहिनी, तुम्ही राधिकाचे दागदागिने मोनिकाला दिले. तुमचं घर राधिका खराब करत नाहीये, तुम्ही स्वतः करताय. मानलं की मोनिकानं खूप दागदागिने आणले, सोनं नाणं आणलं, हुंडा आणला, गाडी दिली. पण याचा अर्थ असा नाही वहिनी की तुम्ही राधिकाचे जेवढे दागदागिने होते ते सगळे उचलले आणि मोनिकाला दिले. अरे, दोघी सुनामध्ये भेदभाव करू नका वहिनी. मला इथं येऊन किती वेळ झाला, काय मोनिकानं माझा आवाज नाही ऐकला? एकदा तरी आली का बाहेर ती मला भेटायला? तिची काही जिम्मेदारी नाही का? आणि तुम्हाला हे भीती आहे ना की ती तिच्या माहेरा निघून जाईल? तर वहिनी एक गोष्ट सांगा, किती दिवस ठेवून घेतील तिला तिच्या माहेरातले? अहो वहिनी, जर तिला तिच्या माहेरातल्या लोकांना तिथंच ठेवायचं राहिलं असतं तर मग लग्नच का केलं असतं तिचं? स्वतःच्या सुनेला समजून सांगा, ते माहेर होतं आणि हे सासर आहे. आणि सासर घरी सासर घरच्या सारखं राहावं लागतंय. आणि राधिका, मानलं बिचारी की गरीब घरची आहे, पण तिचा इथं बराबरीचा हक्क आहे ना. जर तुमचा छोटा मुलगा तुमचं ऐकत नसेल तर मोठा मुलगा काऊन ऐकल? जर उद्या चालून वायली निघाले तर तुमची लहानी सून करल का तुमचं सगळं सुख दुःख राहिलं सायलं? ताई, मी आता काय बोलू? मी कुणाला काही बोलू शकत नाही. अहो वहिनी, तुम्हालाच बोलावं लागल, कारण तुम्ही सासू आहात. तुमची लहानी सून मोनिका राधिकाचं कधी काही ऐकणार नाही, ती तुमचं ऐकल. तुम्ही मोठ्या आहात वहिनी, तुम्ही बोलू शकता. तुमच्यासाठी दोन्ही सुना एक समान होता. वहिनी, जर तुम्ही अशाच बसून राहसाल ना तर झालं मग तुमच्या घराचं कल्याण. वहिनी, चला माझ्यासोबत, चला मोनिकाच्या रूम मध्ये, मी बोलून बघते तिला. नका ताई, तुम्ही एवढा विचार केला तेच खूप झालं. पण मला असं वाटतंय की तुम्ही मोनिकाला काही बोलू नये. अहो, खरं तर हे आहे की तिला बोलण्याची बिलकुल तमीज नाही. जर तिनं तुम्हाला काही बोललं तर ताई, ना तुम्हाला बरं वाटेल ना मला. तुम्ही चला माझ्यासोबत. अरे, काही बोलत असेल तर बोलू द्या. कुठं चिपकणार होता तिच्या गोष्टी माझ्या शरीराला? काय करायली मोनिका? काहीच तर नाही. ओळखलं का मला? तुझ्या लग्नात आले होते, नात्यानं तुझी काकू लागते. हा, माहित आहे, ताईने सांगितलं होतं आता मला. मग बाई, तुला राधिकाने सांगितलं होतं की घरात कोणीतरी आलंय, तुझं काम होतं ना की येऊन भेटाव म्हणून. तुम्ही वाटच नाही बघितली, तुम्ही स्वतःच आला मला बोलायला. मोनिका, तू आरामशीर बसून मोबाईल चालवायली. अगं, थोडंसं बाहेर निघून बघायचं घरात काही काम आहेत की नाहीत ते. तुझ्या जावला कामामध्ये जाऊन जराशी मदत करायची. कधी सासूला विचारायचं काय पाहिजे का तुम्हाला. बघ मोनिका, तुझा रूम किती घाण झालाय. तू यायच्या आधी राधिका घराची सगळी साफसफाई करायची. आणि मला हे सांग मोनिका, तू रूम मध्ये बसल्या बसल्या तुला बोर होत नाही का? तू यायच्या आधी राधिका घराला किती साफसूफ ठेवायची, कपडे, साफसफाई, फरशी सगळं करायची. मग काकू, कोण थांबवलंय ताईला? आताय करतीला. मी का ताईचे हात पकडले की काय कोणतं काम करू नको म्हणायला? ह्या तर सर्व गुण संपन्न आहेत. होऊ द्या ना चांगली सून, करत राहा काम. कामून माझ्या मागे लागता. आता समजलं तुम्ही इथं काऊन आल्या ते. हे सगळं काय माझ्या मोठ्या जाऊन शिकवून आणले ना तुम्हाला सगळं इथं. ऐका काकू, मी आता बाईला सगळं सांगून ठेवले. आता तुम्ही पण ऐका. मला जितकं झालं मी तितकंच काम करल आणि तेवढंच करल. आणि होय काकू, आत्याबाईनं तर असं कधी मला बोलल्या नाही ना. घरातलं कोणतं काम सांगितलं तर तुम्ही कोण हा मला हे सांगण्यासाठी? काकू, हे रूम माझा, हे घर माझं, सासू माझी आणि मोठी जाऊ सुद्धा माझीच. आता जसं मन करल मी तशी राहील. कृपया करून माझ्या घराच्या भानगडीत पडू नका. हो मोनिका, मी पण तुला हेच सांगायसाठी आले की हे तुझंच घर आहे ना. तुझ्या घराला जरासं साफसुथरं ठेव, त्याच्यामध्ये तुझीच तारीफ होईल. मला कुणाच्या तारीफची गरज नाही काकू. ज्याला यायचं त्यानं या, ज्याला नाही यायचं त्यानं नका येऊ. आणि हो काकू, जर लय घाण झालं ना माझं घर तर मी एखादी कामवाली बाई लावल. जर कळलं ना माझ्या बापाला की तुम्ही हे सगळं करताय माझ्या सोबत तर उद्याच माझ्या घरी कामवाली बाई पाठवतील. आणि ताई, तुम्ही माझ्याबद्दल पूर्ण दिवस षडयंत्र रस्ता रस्ता थकत नाही का? तुम्ही काकूचे पण कान भरून टाकले.
आता तुमच्या मनाला भेटली काय शांती? तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ना. बघ मोनिका, तू राधिकाला मधात ओढू नकोस, कारण ती मला काहीच बोलली नाही. अगं मला काय दिसना झाले की काय? मी कधीपासून आले? तू एकदा तरी बाहेर आलीस का? आपल्या घरात बसून स्वतःच्या रूम मध्ये बसून फोन चालवायलीस. बघ बघ घराची काय व्यवस्था झाली ते. अगं कसं घर होतं कसं झालंय हे बघा काकू. हे घर असंच राहणार. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. तुमची मर्जी आहे. मोनिका, राधिका सांभाळ बाई या घराला. अहो ताई, मोनिका, काकूचा तर सन्मान बाबा पण करतात. त्या या घरच्या सगळ्यात मोठ्या लेकबाळ आहेत आणि तुम्ही त्यांचा एवढा अपमान केला. ताई, हे सगळं काही तुमच्यामुळे झालंय. हे जे घरात लोणचं पसरले ना, हे तुमच्यामुळे झालंय. मोठी आली शहाणी, मला शिकवायला निघाल्या.